नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि चला तर मग आपण ओळूयात प्रीती आणि अर्णवच्या स्टोरीकडे. दरवाजा ठोकण्याचा आवाज आला म्हणून अर्णवने दरवाजा उघडला. समोर साहिल उभा होता. भाई, अरे काय करतोस तू? कधीचा नळ चालू ठेवला आहे. सगळं पाणी आताच संपवतोस का? आणि केवढा भिजला आहेस? बाहेर सर्दी होईल अशाने. त्याला असं भिजलेलं पाहून साहिलने काळजीने विचारलं आणि त्याच्या हाताला धरून बाहेर काढलं. साहिलने टॉवेल आणून त्याचं डोकं पुसलं. साहिलला कळतं की काहीतरी बिनसलं आहे ह्याचं. तो त्याला कपाटातून कपडे चेंज करायला दिले. अर्णव चेंज करून येईपर्यंत साहिलने प्रीतीला त्याच्यासाठी काढा बनवून आणायला सांगितले. साहिलला फोन आला म्हणून तो गॅलरीत फोनवर बोलत होता. अर्णव चेंज करून बाहेर आला तर प्रीती समोर बघून नजर खाली झुकली. प्रीती त्याला काढा देऊन निघून जाते, पण त्यावेळी तिचे लाल झालेले डोळे त्याने पाहिले. त्याच्यावरून त्याला जाणवलं की प्रीती अजूनही माझ्यावर प्रेम करते. मला झालेला त्रास तिला बघवत नाही. मग का असं लांब राहते? का मला माफ करत नाही? साहिलने कॉल संपवला आणि रूममध्ये आला. आरू म्हणजेच आपली प्रीती काढा देऊन गेली. तुला दूध दिलं होतं ना प्यायला, का प्यायला नाहीस? जाऊ दे, मी तिला सांगतो घेऊन जायला. तू ते गरम कडू पाणी पी. सॉरी काढा. साहिल तोंड वाकडं करत म्हणाला. आरू, दूध कोण घेऊन जाणार? साहिलने प्रीतीला आवाज दिला. प्रीती थोडी चिडत रूममध्ये आली. साहिल, मला आवरू देणारे, काय पाहिजे तुला? साहिल प्रीतीच्या बाजूला उभा राहिला आणि तिच्या खांद्याला टेक देऊन उभा राहिला आणि तिचं नाक ओढलं. ओ माझी डार्लिंग, दूध तुम्ही ठेवून गेलात, पण साहेबांनी पिलं नाही तर तुम्ही घेऊन जाता की मी पिऊ? प्रीतीने खांद्यावर त्याचा हात काढला. पी ना मग, मला काय विचारतो? तुला माहीत आहे ना मला रात्री दूध प्यायला आवडत नाही, तर तू ते दूध घेऊन जा. साहिल दुधाचा ग्लास प्रीतीच्या हातात देत म्हणाला. प्रीती गुपचूप ग्लास घेऊन गेली. ही काहीच बोलली नाही. साहिलला आश्चर्य वाटलं. अर्णवने काहीच न बोलता काढा संपवला आणि साहिलसोबत बोलून कप घेऊन किचनमध्ये आला. तिथे प्रीती आवरत होती. मामी आजी शतपावली करायला गेल्या असणार आणि पूर्वी अभ्यास करायला गेली असणार हे त्याला माहीत होतं. म्हणून तो तिथे गेला आणि तिच्यापाशी बोलण्याचा प्रयत्न करू लागला. ती त्याला पाठ करून उभी होती, जेणेकरून तिच्या डोळ्यात येणारे अश्रू त्याला दिसू नये. प्रीती, एकदा ऐकून घे ना माझं. मला समजून घे. जे झालं ते झालं. प्लीज नको ना असं वागू. तुझ्या लग्नाचा विषय निघाल्यापासून मला चैन पडेना. खूप काही निसटत आहे हातातून असं वाटत आहे. मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. प्लीज एकदा समजून घे. मी बाबांना समजावेन असं अर्णव म्हणाला. पण प्रीती काहीच उत्तर देत नव्हती. म्हणून तो चिडला आणि तिच्या हाताच्या कोपऱ्याला पकडून तिला समोर केलं. त्याला थोडा शॉक बसला, कारण प्रीतीच्या डोळ्यातून पाणी येत होतं. अर्णवला वाईट वाटलं. का रडतेस? काही लागलं का? दुखतंय का? बोल ना. तर आता सलगा घाबरल्यासारखं होतंय. बोल ना, काय झालं? का रडते? अर्णव तिला विचारत होता. प्रीती काहीच बोली नाही. प्रीतीची मान खाली होती आणि अर्णवची नजर तिच्या चेहऱ्यावर. दोघेही शांत उभे होते. तोपर्यंत साहिल आला. साहिलला बघताच ती हात सोडून घेते आणि पाठ करून उभी राहते. काय रे दादा, इथे काय करतोय? काही पाहिजे का? आरू करून देईल. हो ना आरू, देशील ना? साहिलने विचारलं. प्रीतीने ती मानेने होकार दिला. नकोय मला काही साहिल. माझे मेडिसिन संपले आहेत, तेवढे प्लीज घेऊन ये. अर्णव रागातच प्रीतीकडे बघत साहिलला म्हणाला आणि त्याच्या रूममध्ये गेला. प्रीतीला थोडा शॉक बसला. ह्याला कसले मेडिसिन चालू आहेत? काय झालं ह्याला? एवढ्या दिवसात मला कळलं कसं नाही? ती मनातच विचार करू लागली. साहिल तिथून बाहेर निघून गेला. कुणी नाही बघून पटकन प्रीती अर्णवच्या रूममध्ये गेली तर अर्णव बेडवर पडलेला होता. प्रीती त्याच्यासमोर उभी होती. अर्णव, काय होतंय तुला? आणि कसले मेडिसिन तू आणायला सांगितले? आणि हे मला आता कळतंय का? एवढा पण अधिकार नाही का तुझ्यावर? प्रीतीने नजर खाली ठेवत विचारलं.
तर आता आरोहीचा आवाज ऐकून अर्णव बेडवरून उठून असला. माझ्यावर फक्त तुझाच अधिकार आहे, पण तू तो नाकारतीये. तुला एका चुकीची माफी मागतोय, पण तू देत नाहीस. अर्णव उठून उभा राहिला. हा काही सांगणार नाही म्हणून ती निघून जाण्यासाठी वळते. तोच अर्णवने पटकन तिचा हात पकडला आणि तिला बेडवर बसवलं. अर्णवने दरवाजा लावून जमिनीवर खाली तिच्यासमोर बसला. प्रीती, उठ आणि वर बस. कोणी येईल नको, असं थोडं विचित्र वाटतंय, उठ. प्रीतीने त्याला उठवून बेडवर बसवलं. नको टेन्शन घेऊस, साहिल आहे बाहेर हँडल करायला. अर्णव प्रीतीच्या बाजूला बसत म्हणाला. बरं सांग, तू का मेडिसिन घेतोस आणि काय झालंय तुला? आणि मला एवढ्या दिवसात कुणी काही सांगितलं नाही. आणि साहिल, त्याला माहीत आहे काय? प्रीतीची प्रश्नांची लिस्ट चालू झाली. अर्णवने प्रीतींच्या ओठांवर बोट ठेवलं. सांगतो, सगळं सांगतो, एकदा माफ कर. अर्णवने स्वतःचे कान पकडत विचारलं. प्रीतीने त्याचे हात खाली केले. ठीक आहे, केलं माफ, प्रीती म्हणाली आणि अर्णवने तिला घट्ट मिठी मारली. आय लव्ह यू प्रीती. मगाशी खूप खूप वाईट वाटत होतं, पण तू पुन्हा माझ्या आयुष्यात आहेस ह्याचा आनंद खूपच आहे. अर्णवने टेबलवरचं सिल्क फोडत एक तुकडा तिला भरवला. प्रीतीनेही एक तुकडा काढला आणि त्याला भरवला. लव्ह यू टू अर्णव. सांग ना, काय झाले तुला? कसल्या मेडिसिन आणायला साहिलला पाठवलंय? मला खूप भीती वाटते, प्रीती म्हणाली. अर्णवने प्रीतीला मिठीत घेतलं. तेवढ्यात साहिल आत आला आणि डोळ्यांवर हात ठेवला. ओ वहिनी साहेब, सॉरी, थोडं डिस्टर्ब करतोय. पटकन बोलून घ्या, मला सगळं माहीत आहे आणि ह्याला लव्हेरिया झालाय, बाकी काही नाही. अर्णवने डोक्यावर हात मारला. साहिलला अचानक समोर बघून प्रीती शॉक झाली. म्हणजे हा खरंच बाहेर उभा होता. ती अर्णवच्या मिठीतून स्वतःला सोडून घेत होती, पण तो तिला सोडत नाही. मी काही बघितलं नाही, तुमचा रोमॅन्स चालू द्या. मी फोन द्यायला आलो होतो आणि टेन्शन घेऊ नका. बाबा झोपलेत. मी आई, पूर्वी, आजी आईस्क्रीम खायला चाललो आहोत. यायच्या आधी फोन करेन, असं म्हणत साहिलने पाठमोरं उभं राहून टेबलवरचा फोन उचलला आणि जाऊ लागला. साहिल, थांब, इकडे बघ, प्रीतीने आवाज दिला. तसंच साहिल मान खाली करत मागे वळला. प्रीतीने त्याला मिठी मारली. थँक्स ब्रो, प्रीती म्हणाली. दोघांना एकत्र मिठीत बघून चिडकू महाराज त्यांच्या मिठीत येत, अरे मला पण घ्या ना तुमच्यासोबत. आरू, तुझा होणारा नवरा जवळ आहे नुसता. मी इथे असताना कसा पसंत केलास तू ह्याला? साहिल म्हणाला. प्रीतीने साहिलच्या हातावर एक फटका दिला. भाई, कसलं भारी आहे प्रेम तुझं. ऐकत नाही राव तुझ्या विरुद्ध काही. पण मी खुश आहे तुम्ही एकमेकांना निवडलं. चला मी येतो, पटकन बोलून घ्या, नाहीतर ती महाआजी जीव घेईल माझा. असं म्हणत साहिल निघून गेला आणि अर्णव तिला पुन्हा मिठीत घेतलं. प्रीती, त्या दिवशीबद्दल खरंच सॉरी, माझं चुकलं. मला ती सिच्युएशन हँडल करता आली नाही. तुला समजून नाही घेता आलं. जे समोर घडलं त्यालाच मी खरं मानून बसलो. प्रीती म्हणते, जाऊ दे, झालं ते झालं. आणि तू कधी आणि काय काय सांगितलं आहे साहिलला? अर्णव म्हणतो, थोड्या वेळापूर्वी सांगितलं आहे. अर्थ पूर्ण नाही सांगितलं. आता परत आला की सांगेन. प्रीती म्हणते, नको अर्णव, नको सांगूस, तो चिडेल तुझ्यावर. अर्णव म्हणतो, हो, छोटा भाऊ असून खूप मॅच्युअर आहे तो. प्रीती म्हणते, हो, आणि तू मात्र बालिश. ती हसत पळते. अर्णव म्हणतो, बालिश? तू मला बालिश म्हणालीस? थांब, बघतो तुला. तो तिला पकडायला मागे पळतो. पळता पळता प्रीती पाय अडखळून पडणार इतक्यात अर्णव तिला पकडतो. अर्णव म्हणतो, सापडलीस की नाही तावडीत? आता कुठे जाशील? प्रीती म्हणते, सोड मला, आवरू दे मला, मामी येईल आणि आजी ओरडतील. अर्णव म्हणतो, आधी सांग, उद्या येशील का भेटायला ऑफिसमध्ये? प्रीती म्हणते, अरे पण संध्याकाळी नाही जमणार, दुपारी येते. अर्णव म्हणतो, ठीक आहे, माझा टिफिन घेऊन ये. प्रीती म्हणते, चालेल, पण आत्ता मला जाऊ दे. अर्णव म्हणतो, ठीक आहे, आधी माझं स्वीट दे मग जा. प्रीती त्याच्या गालावर हलकं चुंबन देते आणि निघून जाते. अर्णव खुश होऊन बेडवर आडवा होतो. थोड्या वेळाने साहिल येतो.
घरात प्रवेश करताच साहिल म्हणतो की भाई. तर आता नक्की साहिल काय बोलतोय ते तुम्हाला येणाऱ्या भागात म्हणजेच नेक्स्ट स्टोरीमध्ये नक्कीच पाहायला मिळेल. तर आता पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन स्टोरीज आपल्या या चॅनलवरती ऐकत राहा, पाहत राहा.